पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू। या प्रकरणात जो साक्षीदार आहे त्याच व्यक्तीच्या संगनमताने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीद्वारे परस्पर भूखंड लाटला आणि 300 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे। या भूखंडावर अनंत वन हा प्रकल्प उभारण्यात आला असून तेथे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे कार्यालय स्थापण्यात आले असून प्रकल्पातील इतर मालमत्तांची थेट चालू बाजारभाव मूल्यानुसार विक्री करण्यात आली आहे। प्रामुख्याने मुंडवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये साक्षीदार असलेला साहिल प्रधान आणि इतर सदस्यांची नावे या भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणातही आढळून येत असल्याचे कुंभार यांनी सांगितलं आहे। कुंभार पुढे बोलताना म्हणाले की पुण्यातील शिवाजीनगर येथील सुमारे 2 एकराचा भूखंड धर्मादाय आयुक्तालयाकडून 60 वर्षाच्या दीर्घ मुदतीवर कल्पतरू प्लांटेशन कंपनीला देण्यात आला। कालांतराने या ठिकाणच्या 15,000 चौरस फूट जागेवर चटई क्षेत्र निर्देशांक वाढवून 63,000 चौरस फुटांचे बांधकाम असलेली इमारत उभारण्यात आली। महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण नोंदणी क्रमांक P5210001449 या क्रमांकावर याची नोंदणी उपलब्ध आहे। वास्तविक धर्मादाय ट्रस्टची जागा भाडेपट्ट्यावर देण्यात आली असताना या जागेची डेक्कन शुगर आणि पुन्हा कल्पतरू प्लांटेशन असे हस्तांतरण दाखवण्यात आले आहे। तसेच जागा विक्री करण्याचा कोणताही अधिकार नसताना संबंधित कंपनी या जागेवरील 6 मजले परस्पर विक्री करण्यात आले आहेत, ज्याची किंमत 300 कोटींपेक्षा जास्त आहे। डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची जागा विकसित करण्यासाठी संस्थेने साहिल प्रधान या व्यक्तीला कुलमुख्तार देण्यात आले आहे। प्रधान ही व्यक्ती मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यात जो करार झाला त्या व्यवहारात साक्षीदार आहे। त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांचा या प्रकरणात सहभाग दिसून येत आहे। या जागेसाठी निविदा प्रक्रिया राबवताना दौंड शुगर लिमिटेड, जय ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि कल्पवृक्ष प्रायव्हेट लिमिटेड या उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संबंधित 3 कंपन्यांचाच निविदा येणे, त्यापैकी कल्पवृक्ष कंपनीला अंतिम निविदा मंजूर होणे, कंपनीने थेट जागा विकसित करणे हा योगायोग नसून ठरवून भूखंड लाटण्याचा प्रकार आहे। कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीचे संचालक आणि खासदार सुनेत्रा पवार या इतरही कंपन्यांमध्ये एकत्रित संचालक आहेत। मुदतीनुसार भाडे तत्वावर जागा दिल्यानंतर संबंधित जागेवर कोणताही वित्त पुरवठा किंवा बँकेचे कर्ज काढता येत नाही, परंतु या जागेवर 25 कोटींचे कर्ज काढण्यात आले आहे। 2017 पासून या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले आणि नुकतेच या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आलिशान कार्यालय सुरू झाल्यावर याबाबत कायदेशीर माहिती काढली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे। कल्पतरू प्लांटेशन कंपनी यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या जागेचा काही भाग परस्पर विक्री केला आहे, त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे असे कुंभार यांनी नमूद केलं आहे। महारेरा यांनी देखील या जागेची चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार समोर आल्याने हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात यावा असे निर्देश दिले आहेत। तसेच प्रकल्पाचे बँक खाते गोठवत प्रवर्तकांनी प्रकल्पाचे अनुपालन पूर्ण करेपर्यंत प्रवर्तकास खरेदी सोबत साठे करार आणि विक्री करार करण्यास मज्जाव असल्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र या ठिकाणी अनंत वन हा प्रकल्प उभा केला असून शासनाच्या विरोधात लढणाऱ्या कंपनीच्या प्रकल्पांमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे कार्यालय असणे कितपत योग्य आहे असेही कुंभार यांनी म्हटलं आहे। या सर्व प्रकारानंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे।